Hello everyone, this is Pradeep Athawale. Welcome to my YouTube channel. Today we are going to learn English grammar and this is first lecture of this series. If you watch all the video tutorials from beginning to end without skipping any part, you will get sound understanding of English grammar and you will be able to write and speak English without making any grammatical error. So without further delay, let's start. First we will see parts of the speech. So letters or alphabet form a word. The particular arrangement of these words makes a meaningful statement. If all these words are of same kind, then meaningful statement will not be formed. So to make the statement meaningful, different kinds of words are used. These are called parts of speech and there are total 8 parts of speech. They are noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction and interjections. म्हणजेच इंग्लिशमध्ये शब्दांच्या 8 जाती आहेत. तर आपण बघू सर्वात पहिले लेटर्स और अल्फाबेट म्हणजे काय. तर इंग्लिशमध्ये 26 लेटर्स असतात. त्यांना आपण अल्फाबेट सुद्धा म्हणतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, इंग्लिशमध्ये एक लेटर असेल तर त्याला लेटर म्हणायचं, पण एकपेक्षा जास्त असेल, फॉर एक्झाम्पल ABCD असेल तर त्यांना लेटर्स म्हणायचं. पण अल्फाबेटच्या बाबतीत मात्र तसे नाही. इंग्लिशमध्ये एक अल्फाबेट किंवा एकपेक्षा जास्त पूर्ण 26 तरी त्यांना फक्त अल्फाबेट म्हणायचे, अल्फाबेट्स नाही. तर लेटर्स और अल्फाबेट फॉर्म अ वर्ड. द पर्टिक्युलर अरेंजमेंट ऑफ दिस वर्ड्स मेक्स अ मिनिंगफुल स्टेटमेंट. म्हणजे या लेटर्स किंवा अल्फाबेट मिळून एक शब्द तयार होतो. शब्दांचा आपण जर व्यवस्थित अरेंजमेंट केली तर एक मिनिंगफुल वाक्य तयार होते. इफ ऑल दिस वर्ड्स आर ऑफ सेम काइंड देन मिनिंगफुल स्टेटमेंट विल नॉट बी फॉर्म. म्हणजे जर हे सर्व शब्द एकाच जातीचे असतील तर मात्र मिनिंगफुल अर्थपूर्ण वाक्य तयार होणार नाही. सो टू मेक द स्टेटमेंट मिनिंगफुल डिफरंट काइंड्स ऑफ वर्ड्स आर यूज्ड. म्हणून वाक्य जर अर्थपूर्ण बनवायचं असेल तर वेगवेगळ्या जातीचे शब्द आपल्याला यूज करावे लागतील. दीज आर कॉल्ड पार्ट्स ऑफ स्पीच आणि यांनाच इंग्लिशमध्ये शब्दांच्या जाती म्हणतात. देअर आर टोटल 8 पार्ट्स ऑफ स्पीच आणि इंग्लिशमध्ये शब्दांच्या जाती 8 आहेत. ते याप्रमाणे नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, वर्ब म्हणजे क्रियापद, ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अवयव, कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अवयव आणि इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अवयव. तर सर्वात पहिले आपण बघू इम्पॉर्टंट स्ट्रक्चर ऑफ अ सेंटेन्स. म्हणजे इंग्लिशमध्ये कोणतेही वाक्य जर आपल्याला बनवायचे असेल तर आपल्याला 5 बेसिक पॅटर्न्स माहीत असायला पाहिजे. ते 5 बेसिक पॅटर्न खालीलप्रमाणे आहेत. सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजे कर्ता प्लस क्रियापद. फॉर एक्झाम्पल ही स्पीक्स म्हणजे तो बोलतो. नंतर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म. फॉर एक्झाम्पल ही स्पीक्स इंग्लिश म्हणजे तो इंग्रजी बोलतो. नंतर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडजेक्टिव्ह म्हणजे कर्ता प्लस क्रियापद प्लस विशेषण. फॉर एक्झाम्पल स्टुडंट्स आर क्लेवर विद्यार्थी हुशार आहेत. नंतर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडवर्ब म्हणजे कर्ता प्लस क्रियापद प्लस क्रियाविशेषण. फॉर एक्झाम्पल ही स्पीक्स लाऊडली तो मोठ्याने बोलतो. नंतर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस नाउन. फॉर एक्झाम्पल शी इज अ डॉक्टर म्हणजे ती एक डॉक्टर आहे. आता या वाक्यामध्ये स्टुडंट्स आर क्लेवर, आर जे आहे हे व्हर्ब आहे. कारण जर वाक्यामध्ये एकच जर व्हर्ब असेल ते ऑक्झिलरी असो वा मेन असो, जर एकच असेल तर ते ऑक्झिलरी व्हर्बसुद्धा मेन व्हर्ब होते. तर आपण हे डिटेल व्हर्ब पूर्ण शब्दांच्या जाती नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघू. तर कोणतेही इंग्लिशमध्ये जर वाक्य तुम्हाला बनवायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला व्हर्ब माहीत असणं जरुरी आहे, म्हणजे क्रियापद माहीत असणं जरुरी आहे. तर आपण काही महत्त्वाचे क्रियापद बघू. टू वांट म्हणजे पाहिजे असणे, हवे असणे किंवा इच्छा असणे किंवा गरज असणे. टू रिकॉल म्हणजे आठवणे
किंवा स्मरण होणे. टू रिमाइंड म्हणजे आठवण करून देणे, स्मरण करणे. टू हेट म्हणजे तिरस्कार करणे, द्वेष करणे, नावडणे. टू रिफ्यूज म्हणजे नाकारणे, कबूल न करणे. टू एन्जॉय म्हणजे मजा करणे, आनंदात असणे. टू मीन म्हणजे अर्थ काढणे, अर्थ होणे किंवा अर्थ असणे. टू कॉज म्हणजे कारण असणे, कारणीभूत होणे. टू एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे, इच्छा करणे, बाळगणे. टू कीप म्हणजे ठेवणे, राखणे किंवा ठेवण्यासाठी किंवा राखण्यासाठी. टू प्रॅक्टिस म्हणजे सवय करणे, सराव करणे. टू नोटीस म्हणजे नजरेस आणणे किंवा सूचित करणे. टू सेट म्हणजे तयारी करणे किंवा माळवणे. टू वंडर म्हणजे आश्चर्य वाटणे किंवा चकित होणे. टू डिक्लेअर म्हणजे घोषित करणे किंवा जाहीर करणे. टू डिस्कस म्हणजे चर्चा करणे किंवा विचार करणे. टू अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करणे. टू अलाव म्हणजे परवानगी देणे, मुभा असणे किंवा करू देणे. टू हिअर म्हणजे ऐकणे. टू स्मेल म्हणजे वास येणे. टू अर्ज म्हणजे विनंती करणे किंवा मागणी करणे. टू इन्व्हाइट म्हणजे आमंत्रण देणे किंवा मागविणे. टू डिझायर म्हणजे इच्छा करणे किंवा उत्सुक असणे. टू लेट म्हणजे करू देणे. टू गेस म्हणजे तर्क करणे किंवा तर्क लढविणे. टू ॲश्युअर म्हणजे वचन देणे किंवा हमी देणे. टू प्रोक्लेम म्हणजे दवंडी पेटवून घोषित करणे. टू वॉर्न म्हणजे इशारा देणे. टू पर्पज म्हणजे हेतू असणे. टू स्टॉप म्हणजे थांबणे. टू लव म्हणजे प्रेम करणे किंवा जिव्हाळा वाटणे. टू रिक्वेस्ट म्हणजे विनंती करणे. टू बेग म्हणजे भीक मागणे किंवा याचना करणे. टू कंटिन्यू म्हणजे सुरू ठेवणे किंवा चालू राहणे. टू रिप्लाय म्हणजे उत्तर देणे. टू गेट म्हणजे मिळविणे किंवा मिळविण्यासाठी. टू कन्सिडर म्हणजे विचारात घेणे किंवा विचार करणे. टू इन्क्वायर म्हणजे चौकशी करणे किंवा विचारपूस करणे. टू आस्क म्हणजे विचारणे किंवा प्रश्न विचारणे. टू एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे. टू लीव म्हणजे सोडणे किंवा सोडून देणे. टू इलेक्ट म्हणजे निवडणे किंवा निवडून देणे. टू टीच म्हणजे शिकविणे. टू सी म्हणजे पाहणे. टू वॉच म्हणजे लक्ष ठेवणे. टू लाईक म्हणजे आवडणे किंवा सारखे. टू लर्न म्हणजे शिकणे. टू लिसन म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. टू अवॉइड म्हणजे चुकविणे किंवा टाळणे. टू बिड म्हणजे मागणी करणे. टू बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. टू कॉल म्हणजे बोलविणे. टू फील म्हणजे वाटणे किंवा मनाला लागणे. टू कन्फर्म म्हणजे निश्चित करणे. टू कंप्लेन म्हणजे तक्रार करणे. टू डिनाय म्हणजे नाकबूल करणे. टू इन्फॉर्म म्हणजे माहिती देणे किंवा कळविणे. टू सॅटिस्फाय म्हणजे समाधान करणे. टू सेटल म्हणजे स्थिर होणे, तडजोड करणे. टू क्राउन म्हणजे उच्चपदी विराजमान होणे. टू डिले म्हणजे उशीर करणे. टू रिव्हील म्हणजे उघड करणे. टू प्रिफर म्हणजे पसंत करणे. टू इंटेंड म्हणजे इच्छा असणे किंवा हेतू बाळगणे. टू विश म्हणजे शुभेच्छा देणे, इच्छा व्यक्त करणे. टू अब्यूज म्हणजे शिवी देणे. टू प्रे म्हणजे प्रार्थना करणे किंवा विनंती करणे. टू नेम म्हणजे नाव ठेवणे किंवा नाव देणे. टू होप म्हणजे आशा करणे किंवा अपेक्षा करणे. टू क्राय म्हणजे ओरडणे, रडणे किंवा किंचाळणे. टू बिगिन म्हणजे सुरुवात करणे किंवा प्रारंभ करणे. टू शो म्हणजे दाखविणे किंवा मांडणे. टू क्रिस्टन म्हणजे बारसे करणे. टू अंडरस्टँड म्हणजे समजणे किंवा समजण्याकरिता. टू ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. टू अपॉइंट म्हणजे नेमणूक करणे. टू ॲग्री म्हणजे सहमत असणे किंवा करार असणे. टू डिसलाईक म्हणजे नावडणे. टू फिअर म्हणजे भीती वाटणे किंवा घाबरणे. टू थिंक म्हणजे वाटणे किंवा विचार करणे. टू फोर्स म्हणजे भाग पाडणे किंवा आग्रह धरणे. टू एनकरेज म्हणजे प्रोत्साहन देणे. टू हेल्प म्हणजे मदत करणे किंवा सहाय्य करणे. टू परमिट म्हणजे परवानगी देणे. टू ऑफर म्हणजे देऊ करणे. टू फॉरगेट म्हणजे विसरणे. टू डेअर म्हणजे धाडस करणे. टू क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारणे. टू एक्झिस्ट म्हणजे जिवंत असणे किंवा अस्तित्व असणे. टू स्टॉप म्हणजे थांबणे. टू ॲडमिट म्हणजे मान्य करणे किंवा दाखल करणे. टू रिमेंबर म्हणजे आठवणे किंवा स्मरणे. टू ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे. टू से म्हणजे म्हणणे. टू ॲडमायर म्हणजे प्रशंसा करणे किंवा स्तुती करणे. टू प्रॉमिस म्हणजे वचन देणे. टू ॲडवाईज म्हणजे सल्ला देणे. टू ड्रिंक म्हणजे पिणे. टू स्लीप म्हणजे झोपणे. टू टेक म्हणजे घेणे. टू गिव्ह म्हणजे देणे. टू लाफ म्हणजे हसणे. टू वॉक म्हणजे चालणे. टू टॉक म्हणजे बोलणे. अँड टू कंप्लीट म्हणजे पूर्ण करणे. सो फॉर दिस ट्युटोरियल दिस मच इज एनफ. थँक्स फॉर